हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करूया. गावाकडे उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली होती. मी कॉलेजला शिकत होतो आणि सुट्टीत थोडा वेळ मोकळा मिळावा म्हणून गावात आलो होतो. आमचं गाव लहानसं पण खूप सुंदर. हिरवळ, विहिरी, झाडं, ओढा, सगळं शांत आणि रम्य वातावरण. आमच्या शेजारी सुमन काकू राहत होत्या. त्यांचा नवरा पुण्यात नोकरी करत असल्यामुळे तो सहसा गावाकडे यायचा नाही. त्यामुळे काकू बहुतांश वेळ एकट्याच घरी सांभाळत असत. वय 40च्या आसपास, पण अंगाकाठी अजूनही मोहक आणि चेहऱ्यावर आकर्षक तेज होतं. त्या दिवशी दुपारी घरच्यांना उन्हाळ्याच्या उष्णतेने झोप लागली होती. मी पुस्तक वाचत बसलो होतो. अचानक बाहेरून आवाज आला, "अरे इकडे ये, थोडं मदत करशील का?" मी बाहेर आलो तर काकू अंगणात पाण्याची मोठी बादली घेऊन उभी होती. "हे उचलून आत ठेवशील का? जड झालंय मला," ती हसत म्हणाली. मी लगेच पुढे झालो. बादली उचलताना माझा हात तिच्या हाताला लागला. त्या हलक्या स्पर्शाने मनात एक विचित्र कंप उठला. काकू थोड्या लाजल्या आणि माझ्याकडे एकटक पाहिलं. काम झाल्यावर काकू म्हणाल्या, "चल थोडं गार पाणी घे." त्या मला घरात घेऊन गेल्या. नुकतंच त्यांनी आंघोळ केली होती. ओल्या केसातून थेंब टिपकत होते. त्यांच्या साडीचा हलका सुगंध खोलीत पसरला होता. मी नकळत त्यांच्याकडे बघत होतो. "काय रे, एवढं बघतोयस का?" त्या हसून म्हणाल्या. मी गडबडलो, "नाही काकू, तसंच." त्या म्हणाल्या, "मोठा झालायस आता, लहानपणापेक्षा अगदी बदललास." त्यांचा आवाज गोड, मायेने भरलेला, पण त्यात थोडं गुपित आकर्षण होतं. सगळे झोपलेले असल्यामुळे मी आणि काकू अंगणात बसलो. वारा सुटला होता. सावलीत मस्त गारवा होता. आमच्या गप्पा सुरू झाल्या. माझ्या कॉलेजबद्दल, माझ्या मित्रांबद्दल, त्यांचं आयुष्य, त्यांच्या जुन्या आठवणी. गप्पा करताना त्या अधूनमधून माझ्या हाताला हात लावत होत्या. एकदा तर त्यांनी हलक्या हाताने माझा चेहरा दुरुस्त केला. कपाळावरून केस बाजूला केली. मनात नकळत जवळीक वाढत होती. "तुला माहित आहे का, कधी कधी खूप एकटं वाटतंय," त्या शांतपणे म्हणाल्या. मी त्यांच्याकडे बघून विचारलं, "का?" "मी तर इथेच आहे ना." त्या हलकसं हसल्या, पण डोळ्यात ओलावा दाटला होता. संध्याकाळी आम्ही दोघे शेताकडे फेरफटका मारायला गेलो. सूर्य मावळत होता. पक्ष्यांचे आवाज दुमदुमत होते. त्या माझ्या बाजूला चालत होत्या. त्यांच्या ओल्या डोळ्यात मला एक हळवं पण गोड आकर्षण जाणवत होतं. त्या थांबल्या आणि म्हणाल्या, "आजचा दिवस खूप खास होता. कोणाशी इतकं बोलून बरं वाटलं नव्हतं." मी हसलो. "मला पण." जाण्याआधी त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि अलगद म्हणाल्या, "ही आठवण मनात जपून ठेव, पण कुणालाही सांगू नको." त्या क्षणी आमचं अंतर नाहीसं झालं होतं. ती एक दिवसाची साथ, त्या गप्पा, ते लाजरे स्पर्श आयुष्यभरासाठी रोमॅन्टिक आठवण बनली. संध्याकाळी गावात परतलो. काकू दाराशी उभ्या होत्या. सूर्य मावळत होता. वाऱ्यात त्यांच्या केसांचा बट्टा हलत होता. त्यांनी हलकसं हसून माझ्याकडे पाहिलं. "आजचा दिवस लक्षात राहील," त्या म्हणाल्या. मीही उत्तर दिलं, "हो काकू, हा दिवस कधी विसरणार नाही." त्या क्षणी आमच्यातली मैत्री, जवळीक आणि गुपित प्रेमाचा हलकासा स्पर्श कायमचा कोरला गेला. कुणालाही न कळता आमच्यात एक अनोखी नाती निर्माण झाली. मी घरी परतलो, पण मन मात्र अजूनही काकूंच्याच आठवणीत हरवून गेलं होतं. तो काकूसोबतचा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात गोड, रोमॅन्टिक आणि अविस्मरणीय अनुभव ठरला. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. पुढचा व्हिडिओ येणारा सगळ्यात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन